भास्करा पूर्ण कीर्ते। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता उपस्थित ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतील आणि 12व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची ओवी आज प्रवचनासाठी उपस्थित केलेली आहे। ज्ञानेश्वरी माहीत नाही असा माणूस इथं तरी उपस्थित नाही। गेली 58 वर्ष झालं आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, त्यामुळं ज्ञानेश्वरी काय आपल्याला माहीतच आहे, ज्ञानोबराय कोण आपल्याला माहीतच आहे, ते सांगण्याची गरज नाही, आवश्यकता नाही। पण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीचा गूढार्थ भावार्थ, जो भावार्थ ज्ञानोबरायांनी आपल्या भावना प्रगट करत असताना ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये केल्या, त्याच्यामध्ये 12वा अध्याय अतिशय गोड आहे, चांगला आहे। का गोड आहे? कारण त्या अध्यायामध्ये गुरुविषयीचं अनेक महत्त्वाचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलेलं आहे। आणि पहिल्याच ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंचं, सद्गुरूंचं जे वर्णन करतात ते वर्णन आपल्यासमोर ठेवतोय। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। आपल्या श्रीगुरूची, आपल्या सद्गुरूची ओळख, मी ही ओवी निवडण्याचं कारणच एक आहे, जे ठिकाण आपलं आहे, ग्रामस्थ शिरभावी श्रीगुरू सद्गुरू भवानगिरी बाबांच्या पवित्र पावन समाधीचं गाव आहे। आणि अशा या ठिकाणी त्या महात्म्याचं वर्णन करणारी ओवी असावी, म्हणून या ओवीचा उद्देश आहे। तर लक्ष देऊन ऐकलं तर पटेल आपल्याला। मी एक गोष्ट सांगू, खरं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला खरे संत कोण यांची ओळख होत नाही, संत कसे असतात हे कळत नाहीत, म्हणून कधीकधी आम्हाला संतांकडं जावं लागतं। म्हणजे कुणाचे पाय धरावे लागतात? धरावे संताचे ते पाय। पाय संतांचे धरायचे का? कारण आम्हाला या काळामध्ये तरी निदान खऱ्या संतांची ओळख नाही। मी पटवून देतो आपल्याला। आपण रामायणाचे ऐकणारे श्रोते आहात, वाचक आहात, सांगणारे आहात। काही गोष्टी मी आपल्यासमोर विचारतो। इथं बसलेली माता भगिनी, पुरुष वर्ग, इथं बऱ्यापैकी मंडळी आपल्याला रामायण माहीत आहे, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, गावात पोथी चालते रामायणाची, काही जणांनी ऐकलं नाही, वाचलं असेल, काहींनी वाचलंय, ऐकलंय, पाहिलं असेल। पाहिलं म्हणजे कुठं? टी व्हीवरती, आहे का नाही? ते रामायण लागतं आता काहीतरी, पण रामायण ऐकलं नाही, वाचलं नाही, पाहिलं नाही असा माणूस नाही, सगळ्यांनी माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे। त्यातला एक प्रसंग सांगतो, लक्ष देऊ नये का, फार गोड आहे। सीतामा साहेब, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया वनामध्ये असताना आपल्या कुटीच्या बाहेर बसलेले आहेत। आणि बाहेर बसलेले असताना प्रभू रामचंद्र सीतामातेला सांगतात, सीता, अगं माझ्या आईनं कैकेयीनं वनवास सांगितला, तो मला सांगितला, तुम्हा दोघांना सांगितला नव्हता। वनवास फक्त प्रभू रामाला वनवास द्या आणि भरताला राज्य द्या, असं कैकेयी मातेनं वर मागितला। तुम्ही का माझ्यासोबत आलात? लक्ष्मण ठीक आहे, माझा बंधू आहे, सीते तू का आलीस? तर सीता मातेनं सांगितलं, प्रभू अहो पतीची सेवा करणं हा पत्नीचा गुणधर्म आहे, पातिव्रत्य धर्म आहे का नाही? महाराजांनी सांगितलं, पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता। मी पतिव्रता आहे ना, सीतामातेने सांगितलं म्हणून मी आले। ठीक आहे, तर प्रभू रामचंद्र सांगतात, सीते हरकत नाही, आता 6 महिने राहिलेत फक्त, आणि 6 महिन्यात आपण आता आपल्या अयोध्येला जाऊ, वनवास संपतोय आणि अयोध्येला गेल्यानंतर मी राजा होईल। सांगत असताना तेवढ्यात सीतामातेला कुटीच्या बाहेरून एक हरण धावत असताना दिसलं। प्रसंग आहे का? आणि हरण पळत असताना दिसलेलं ते हरिण साधं नव्हतं, मग कसं होतं? मायावी होतं, सोनेरी हरिण होतं।
आणि सीता मातेला लोभ निर्माण झाला आणि सीता मातेनं सांगावं, प्रभू ते हरिण धावतंय का नाही, त्या हरणाची चोळी मला शिवायची, त्याला तेवढं मारून आणा. तर प्रभू रामचंद्र जात नाहीत बरं का. पहिल्यांदा सांगितलं जात नाहीत. सीतामातेनं पुन्हा सांगितलं, अहो ऐका ना, मला त्या हरणाची चोळी शिवायची, जा तुम्ही आणि तेवढं हरिण मारून आणा. तरी सुद्धा प्रभू रामचंद्र जात नाहीत. आणि तिसऱ्या वेळेस सीतामाता म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी बाण उचलला. आपण भावार्थ रामायण कोणी वाचलं असेल तर बघा, त्या भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी भाव असा काढलाय, 3 वेळेला सांगितलं तरी सुद्धा प्रभू रामचंद्र जात नाहीत. कारण काय असेल? सीतामातेनं 3दा सांगितलं, जा हरिण आणा, जा मारून आणा, तरी सुद्धा जात नाहीत. त्याचं कारण असं सांगितलं, काही नाही, बायकांनी 3दा सांगितलं तरी नवऱ्यानं ऐकायचं नाही, आहे का नाही, एवढाच भाव आहे, जास्त काही नाही. झालं, प्रभू रामचंद्र बाण घ्यावा निघाले. आता प्रसंग माहीत आहे आपल्याला सगळा, पुढचा प्रसंग. प्रभू रामचंद्र जातात, दूरवर गेलेले आणि आवाज आला, धाव लक्ष्मणा, वाचव लक्ष्मणा, हा आवाज ऐकला. आणि सीता मातेच्या कानावर आवाज पडल्यानंतर सीता माता म्हणते लक्ष्मण भैयाला, अहो माझे स्वामी संकटात आहेत, तेवढं वाचवण्यासाठी जा ना. तर लक्ष्मण भैयाला माहीत होतं तो जगाचा मालक आहे, अरे त्याच्या सत्तेनं सगळं चालतं, त्याला कशाला वाचवायला जायचं. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी आबळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. एवढा मोठा देव असताना त्याला कशाची भीती आहे? लक्ष्मण भैया जात नाहीत. प्रसंग आहे का, जात नाहीत हे लक्षात आल्यावर सीतामाई साहेबांनी लक्ष्मण भैयाला नको ते शब्द वापरायला सुरुवात केली. आपण रामायण वाचलेले, नको ते बोलायला लागले, आदवा तद्वा बोलायला लागले. आणि हे लक्षात आल्यानंतर लक्ष्मण भैयाने बाण उचलावा आणि लक्ष्मण भैया बाण घेऊन जाणार, पण जाता जाता एक गोष्ट केली, त्या कुटीच्या सभोवताली एक रेष मारली. तिला काय म्हणतो आपण? लक्ष्मण रेषा. फक्ती रेषा नाही, लक्ष्मण रेषा. आणि लक्ष्मण रेषा मारली. लक्ष्मण भैयानं सांगितलं, मासाहेब काही हो, एवढी रेषा ओलांडून बाहेर जायचं नाही. हरकत नाही, निघाले लक्ष्मण भैया. थोड्या वेळानं ऐका आता. रावण आला कुठं? कुटीच्या बाहेर, हातामध्ये भिक्षापात्र आहे. पण आला रावण, तो साधा नाही आला, राक्षस वेशात नाही आला, आला तो साधूच्या वेशात. साधूचा भगवा वेश धारण केलेला, हातामध्ये कमंडलू आहे, भिक्षापात्र आहे. आणि रावण भिक्षा मागण्यासाठी सीता मातेच्या दारासमोर उभा आहे आणि हाक मारतोय, भिक्षाम देही. सीतामातेनं कुटीतून पाहिलं, कोणतरी साधू आलाय, भिक्षा हातात घेतली आणि बाहेर येणार. रावणाला लक्षात आलं की लक्ष्मण रेषा ओलांडून आपण काय आत जाऊ शकत नाही, मग सीतामातेलाच बाहेर बोलून घेऊया. बाहेर बोलवलं. आता माझा एक प्रश्न आहे, लक्ष देऊन ऐका. प्रश्न असा आहे, आलेला होता तो कोण होता? भिक्षा मागण्यासाठी आलेला कोण होता? रावण. पण दिसतो काय? साधू. होता कोण आणि दिसतो काय? साधू. होता कोण? बोला. आणि दिसतो काय? होता कोण? आता हे दिवसभर चालायचं का? आहे का नाही? होता रावण पण दिसतोय साधू. आपलंच काय, सीता मातेला कळालं नाही हा साधू आहे का राक्षस आहे. तुम्हा आम्हाला साधू संत कधी कळायचे? एवढं सोपं आहे का? सीता मातेला कळालं नाही. सांगू का, तेव्हाच्या काळात सीता मातेला कळालं नाही. कारण का, त्या काळात सुद्धा असे पोट भरण्यासाठी साधू भरपूर झाले होते. माझी भाषा नाही, महाराज सांगतात, पोटासाठी संत झाले कलित बहुत. मग ऐका, सीता मातेच्या समोर भिक्षापात्र घेऊन रावण उभा आहे, पण दिसतोय साधू. आहे रावण पण दिसतोय साधू. आताच्या काळातही वागायला माणसं रावणच आहेत, पण दिसतात मात्र साधू, दाखवतात मात्र साधू. म्हणूनच फसतो आपण. मग ऐका ना, साधू कोण याचे लक्षण आम्हाला करता येत नाही. खरा साधू कोण आम्हाला ओळखता येत नाही. मग आम्हाला कळत नाही साधू,
मग आपल्याला तर माहीत नाही ना, मग धरावे संताचे ते पाय. मग ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीकडे जा आणि ज्ञानोबारायने साधुत्वाचे जे लक्षणं सांगितली, ती लक्षणं ज्याच्या अंगी असणार आहेत तो खरा साधू आहे. आणि मग लक्षणं काय आहे, तर पहिलं लक्षण सांगितलं जय जय ओ शुद्धे. तो साधू कसा असतो, पवित्र असतो म्हणे, पवित्र पाहिजे. आता या पवित्रतेच्या यादीमध्ये मला अनेक गोष्टी सांगता येतील आणि सोपं सांगतो, थोडं पटेल असं. पवित्रतेच्या यादीमध्ये अनेक गोष्टी भारत देशात पवित्र आहेत. वस्त्रामध्ये घ्यायचं झालं तर आपण जी कीर्तनासाठी घोंगडी वापरतो, घोंगडी ती पवित्र आहे, कारण घोंगडीला विटाळ नाही, घोंगडी पवित्र आहे. आणि त्याच्याबरोबर रेशीम नावाचं जे कापड आहे ते सुद्धा पवित्र आहे. धातूमध्ये घ्यायचं झालं तर पूर्वीच्या काळी तांब्याची भांडी असायची, बरोबर आहे. ते आंघोळीसाठी तुमच्या इकडं वापरतात, काय म्हणतात त्याला, हां गंगाळ ना. मला हा शब्द अपेक्षित होता, गंगाळ. खरं सांगू, जे तांब्याचं भांडं असतं त्याला गंगालय असं म्हणतात बरं का. त्याचं खरं नाव काय, गंगालय, पण त्याचं आम्ही गंगाळ करून टाकलं आहे का. आम्ही त्याला गंगाळ, कारण आमची मराठी भाषाच तशी आहे. ते गंगालय का गंगालय, तर पूर्वीच्या काळी सकाळी सकाळी आंघोळीसाठी भांड्यात पाणी सोडलं की सहज मुखामध्ये यायचं. का हो, गंगालयात पाणी सोडलं का, आणि मुखानं गंगा गंगा शब्द आला, काय पुण्य आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष दाती भंगा, म्हणून गंगालय. ते तांब्याचं असायचं. आताही भेटी लग्नात देतात, पण ते घासायचा कंटाळा म्हणून आमच्या माता भगिनींनी माळ्यावर सगळे तांब्याचे भांडे माळ्यावर टाकून दिले. आता वापरत नाही कोणी, असं सांगतात. मी ऐकलंय असं की तांब्याच्या भांड्यामध्ये रात्री पाणी भरून ठेवलं आणि सकाळी ते पाणी पिलं तर अतिशय शुद्ध पाणी होतं म्हणे, अतिशय शुद्ध पवित्र पाणी, म्हणून तांब पवित्र आहे. अजून सांगू, त्याच्या खालोखाल धातूमध्ये सोनं पवित्र आहे. आपण सोनं घालतो का नाही अंगावर, ते सोनं पवित्र आहे. आणि शास्त्र असं सांगतं, मनुष्यानं अंगावर सोनं धारण केलं पाहिजे. का, सोनं ज्याच्या अंगावर आहे आणि जो आंघोळ करतो त्याला सुवर्ण स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं, म्हणून सोनं घातलं पाहिजे बरं का. भाऊसाहेब, आता आपला सप्ताह 7 दिवस आहे ना, प्रवचन 7 दिवसाची झाली, कीर्तन झाले, आणि तुम्ही जरासं उगाच चौकशी म्हणून माता भगिनींना विचारा, का हो आपल्या सप्त्यात सगळ्यात जास्त प्रवचन कुणाचं आवडलं तुम्हाला, तर त्या माता भगिनी 100% मतदान मला करणार आहेत. का माहीत आहे का, कारण त्या म्हणतील महाराज चांगला होता, सोनं घालायला सांगितलं महाराजांनी. असा महाराज दरवर्षी आला पाहिजे आहे का नाही, चांगला आहे म्हणे असं म्हणतील त्या. सोनं घातलं पाहिजे. आणि एक सांगतो वाक्य अजून, सोनं अंगावर धारण केलं पाहिजे, पण महाराजांनी करावं का न करावं हा जरा प्रश्न आहे का नाही, तो जरा वेगळा प्रश्न आहे. धातूमध्ये पवित्र सोनं आहे. अजून गोष्टी सांगतो, प्राण्यांमध्ये पवित्र गाय पवित्र आहे, सगळ्यात पवित्र गाय आहे. मी सांगू, आपल्या शिरबावी गावात सहज आपण रस्त्यानं निघालो आणि रस्त्यानं जात असताना आपल्याला एखादी खिल्लार गावरान गाय दिसली, देशी गाय आपली, तर आपण सहज काय करतो, जर्सीच्या नाही बरं का, आपली देशी गाय दिसली तर असं दर्शन घेतो, पाया पडतो. का, गाईला पवित्रता आहे. पण तसंच जर तुम्ही रस्त्यानं निघालात आणि तुम्हाला सहज पंढरपुरी मोठ्या शेंगाईची म्हैस दिसली, तुम्ही पाया पडणार का, नाही. त्याचं कारण आहे, म्हशीला पवित्रता नाही, गाईला पवित्रता आहे. पण ऐका ना, गाय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच गाय पवित्र आहे, मेल्यानंतर नाही आहे. आणि त्या उलट दुसरा एक प्राणी आहे, तो अतिशय पवित्र आहे, पण तो मेल्यानंतर पवित्र आहे, जिवंतपणी नाही. त्याचं नाव आहे वाघ. सिंह म्हणा, वाघ म्हणा, कारण वाघ मेला की त्याचं कातडं काढून, त्याचं कातडं स्वतःच्या अंगाभोवती लटकून योगी मुनी महात्मे साधना करतात, तप करतात त्या आसनावर. ऐका नाही, त्याला काय म्हणतात, व्याघ्रांबर फरिवंदन. आपण महादेवाची आरती म्हणतो ना, तेच आहे ते.
वाघाचं कातडं पण ऐका कधी पवित्र? मेल्यानंतर, जिवंतपणी नाही. आता अनेक गोष्टी पवित्र आहेत, माझ्याकडे यादी भरपूर मोठी आहे, पण सोपं सांगतो. आपल्या देशामध्ये एक घटना घडली, आता 100-125 वर्ष झाले. 1947ला भारताचे 2 शकलं झाले, 2 तुकडे झाले. भारत विभागला, बरोबर आहे, एक पाकिस्तान एक भारत. आणि लक्ष देऊन ऐका, जी सगळ्यात पवित्र नदी म्हणून भारत देशात प्रसिद्ध होती ती गंगा नदी भारतात राहिली नाही. आता भारतात गंगा नाही बरं का, गंगा नदी पाकिस्तानमध्ये. पण एक वैशिष्ट्य आहे, सिंधू नदी, जी सिंधू संस्कृती आपल्या भारत हिंदू म्हणून आपण जिला संबोधतो, ती सिंधू नदी भारतातून वाहते थोडी थोडी. पण आता ऐका ना, या नद्या अनेक आहेत, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, जेवढ्या नद्यांची नावं घेऊ सगळ्या नद्या, गोदावरी, चंद्रभागा, सगळ्या नद्या पुण्यवान आहेत, नाहीत असं नाही. पण सगळ्यात पुण्यवान किंवा पवित्र नदी कोणती असेल तर तिला गंगा म्हणतात. गंगा पवित्र आहे. पण ऐका, साधू किती पवित्र आहे हे सांगतोय मी. गंगा पवित्र आहे, मान्य आहे आम्हाला. पण ज्या वेळेस कधी काळी गंगा सुद्धा अपवित्र होते, मलिन होते, घाण होते, त्यावेळेस त्या गंगेला सुद्धा पवित्र करण्याचं काम साधू करतात. म्हणून गंगेपेक्षा पवित्र साधू आहे. उदाहरण सांगतो म्हणजे पटेल आपल्याला. मला तुम्ही सांगा शिरभावीकर मंडळी, पंढरपूरला तुम्ही इथले कोणी गेलंय का? सगळेच गेलेले आहेत. पंढरपूर जवळ आहे, आपण जातोच नेहमी. तर पंढरपूरमध्ये विठोबा पांडुरंग परमात्मा विठ्ठल विटेवर उभा राहिला. कुणासाठी? पुंडलिकासाठी. पण मला सांगा, त्या पुंडलिकानं काय केलं? बोला, काय केलं? पुंडलिक रायन आई वडिलांची सेवा केली ना. आता थोडं मागं येतो तुम्हाला. पुंडलिक रायानं आईवडिलांची सेवा केली हे मान्य आहे, पण पुंडलिक रायाचं पूर्वचरित्र काढा. पूर्वचरित्र काही चांगलं नाही. प्रसंग असा झाला, पुंडलिक लहानाचा मोठा होत होता बरं का. मी विठ्ठल कथा करत होतो, 2 ठिकाणी विठ्ठल कथा झाली माझी. विठ्ठल कथा हा ग्रंथच काही वेगळा आहे. त्याच्यामध्ये पंढरी महात्म्य, साधू संत चरित्र, पुंडलिकाचं चरित्र. आणि विठ्ठल कथा पाहत असताना, अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं की विठोबा पंढरपूरला आला तो काही एका ठिकाणाहून नाही आला. त्याचे 3 दाखले आम्हाला सापडतात. आता कुठून आला, काय आला ते सांगण्यासाठी मी इथं बसलेलो नाही, ते कधीतरी पाहू. पण 3 ठिकाणाहून आला पुंडलिकासाठी हे मान्य आहे. बरं, अनेक दुसरंही कारण आहे. तो काही पुंडलिकासाठीच आला असंही नाही, रुक्मिणी मातेसाठी सुद्धा आला हेही आम्हाला सापडतं. भक्तांना भेटण्यासाठी आला हेही आम्हाला सापडतं. आता अनेक कारण आहेत, मी भरपूर सांगतो पण लक्ष देऊन ऐका. मला जिथं न्यायचं आहे ते सांगतो. पुंडलिक रायाचं पूर्वचरित्र काढा. लहानाचा मोठा पुंडलिक होतोय आणि आई वडिलांचं ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर आई वडिलांनी विचार केला पुंडलिकाच्या ह्याचं लग्न लावून टाकू. लग्न केलं तर सुधारेल. तरी मुलगी बघितली, पुंडलिक रायाचं लग्न लावलं. पण पुंडलिक राय लग्न लागल्यावर सुधारायचं ऐवजी बायकोचंच ऐकायला लागले. आता ऐका ना, आई वडील म्हातारे झालेले पुंडलिकाचे, आणि म्हाताऱ्या आई वडिलांनी सांगावं, पुंडलिका अरे वय झाले, आम्हाला तीर्थयात्रा करावी वाटते, घेऊन जाशील का? तर पुंडलिका रायाने नकार दिला, स्पष्ट नकार दिला, मी नाही नेणार म्हणे. आणि ऐका, आई वडील दोघं म्हातारी झालेले पुंडलिकाची तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. तर निघाले असताना काही दिवस चालल्यानंतर पुंडलिकाच्या बायकोने सांगितलं, अहो मला सुद्धा तीर्थयात्रा करायची, घेऊन चालता का? तर पुंडलिक तयार झाला. लगेच दोघेही निघाले. चालण्याच्या वेगामध्ये आई वडिलाची आणि पुंडलिकाची गाठ पडली. आई वडिलांना आनंद झाला, उशिरा का होईना पण मुलगा आला, पुंडलिकाला. चला, चौघही चालायला लागले. आणि चालता चालता पुंडलिक रायाच्या आईवडिलाची पाय दुखायला लागली, हातपाय दुखायला लागली. आणि आईवडिलांनी सांगितलं, पुंडलिका
आम्हाला चालणं होत नाही रे, खांद्यावर घेशील का, कडेवर घेशील का? तर पुंडलिकरायांनी नकार दिला. थोड्या वेळ चालल्यानंतर बायको म्हटली, अहो माझे सुद्धा पाय दुखतात. तर पुंडलिकरायानं स्वतःच्या बायकोला खांद्यावर घेतलं. आपल्याला प्रसंग माहीत आहे, आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी निघालेली आहे. आणि ऐका पुढचा प्रसंग. हे चालत असताना सायंकाळ झाली आणि रात्रीच्या वेळेला भक्त पुंडलिकरायाचा मुक्काम एका साधूच्या संताच्या आश्रमात पडला. आणि तो आश्रम होता कुकुटस्वामी नावाच्या संतांचा. रात्र झाली, जेवणं झाली, झोपले. पहाटेच्या वेळेला म्हणजे 4च्या वेळेला 3 कुरूप स्त्रिया त्या आश्रमात येत असताना पुंडलिकरायानं पाहिलं. जीर्ण शरीर झालेलं आहे, निस्तेज चेहरा आहे, मलिन कपडे आहेत. अशा कुरूप स्त्रिया त्या आश्रमामध्ये आल्या. आणि आल्यानंतर एकीनं हातामध्ये झाडू घेतला, एकीनं सडा सांगर रांगोळी केली, एकीनं सगळा परिसर स्वच्छ केला. सगळं कामं झाल्यानंतर त्या कुरूप स्त्रिया 6च्या वेळेला म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला माघारी जायला निघाल्या. पण ऐका ना, येताना कशा दिसत होत्या? कुरूप, मलिन, निस्तेज चेहरा. पण जाताना मात्र अप्सरेसारख्या सुंदर त्या स्त्रिया दिसायला लागल्या. आणि पुंडलिकरायाला काही कळेना, अरे येताना तर या स्त्रियांना मी पाहिलं अतिशय कुरूप होत्या, पण जाताना मात्र एवढ्या सुंदर दिसतात, नेमकं कारण काय असेल? म्हणून पुंडलिकराय त्यांच्याजवळ येतात. थांबा, कोण आहात तुम्ही? आणि असं विचारल्यावर त्या स्त्रियांनी सांगितलं, पुंडलिका आम्ही कोण आहे हे विचारतो ना, तर सांगतो आम्ही काही सामान्य नाही. तुला माहीत नाही, ही गंगा आहे, ही यमुना आहे, ही सरस्वती आहे. आम्ही त्रिवेणीचा संगम आहोत, आम्ही 3 नद्या आहोत. पुंडलिकाने विचारलं, मग इथं काय करता? इथं काय करता? पुंडलिका ऐक आणि लक्ष देऊन उत्तर आहे का. त्या नद्यांनी, स्त्रियांनी सांगितलं, पुंडलिका तुझ्यासारखे पापी लोक ज्या वेळेस आमच्या नदीपात्रात येतात, आंघोळ करतात, तुम्ही केलेलं पाप आम्हाला लागतं, पण आमचं पाप घालवायचं असेल तर आम्हाला अशा साधूंची सेवा करावी लागते. गंगे होणे थोर साधू सुचिस्वंत, गंगा शुद्ध होत त्यांचे संगे. मग ऐका, जर गंगेला सुद्धा पवित्रता देण्याचं काम साधू करत असतील तर ते संत किती पवित्र असतील. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, जय जय ओ शुद्धे. संत तुम्ही पवित्र आहात, शुद्ध आहात. अजून सांगतो, साधू संत पवित्र आहेत, पण कशानं पवित्र आहेत? तर त्याच्यासाठी तुकोबारायांनी एक दाखला दिला. साधू वाणीनंही पवित्र आहे आणि देहानं सुद्धा पवित्र आहे. सांगू, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. संतांचा देह सुद्धा पवित्र आहे आणि संतांची वाणी सुद्धा पवित्र आहे. थोडासा प्रश्न निर्माण होतो इथं, तुम्ही चांगले ऐकणारे म्हणून सांगतो. प्रश्न असा निर्माण होतो ना की बाबा देह संतांचा पवित्र म्हणतात तुकोबाराय, पण आम्हाला त्या संतांनी सांगितलं या शरीरा एवढं नासकं कुचकं अमंगळ अपवित्र असं दुसरं काही नाही. बरोबर आहे. नाही अपवित्र देह ऐसे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार. नाही अपवित्र शरीर ऐसे, या शरीरा एवढं घाण दुसरं काही नाही. आणि किती घाण आहे सांगू शरीर? मी नेहमी एक उदाहरण सांगतो. आपण फक्त 2 दिवस आंघोळ करायची नाही, जास्त नाही बरं का. किती दिवस? 2 दिवस. महाराज 2 दिवस आंघोळ केली नाही तुम्ही, असं तुम्हाला शेजारी कुणीच बसू देणार नाही. तो शेजारचा म्हणतो अगोदर उठ, अगोदर उठ आणि आंघोळ करू नये. मी सांगू, आमच्या शरीराला भगवंतानं जी काही छिद्र दिलीत त्या प्रत्येक छिद्रातून घाणच बाहेर पडते, चांगलं काही नाही. कोणतेही घ्या, घाणच बाहेर आहे. मग मला सांगा,
बाहेर पडणारे एवढे घाण असेल तर आत किती घाण असेल? आत काय चांगलं आहे? किती घाण आहे? एवढं घाण असणारं शरीर किती घाण आहे? सोपं अजून सोपं करून सांगतो. प्रसंग असा झाला, एक विद्यार्थी, एक शिष्य गुरुकडे गेला आणि गुरुजीकडे गेल्यावर सांगितलं, गुरुजी अहो या जगात सगळ्यात अपवित्र घाण असं काय आहे? तर गुरुजीनं सांगितलं, मी कशाला सांगू, तू शोधून आण, तुला जे वाटतं ते शोधून आण जा. तर तो गेला, पहिल्यांदा गेला प्राण्यांच्या विष्ठेकडे गेला. तिथं गेला, बघितलं गाईचे म्हशीचे शेण असेल. तो म्हणला, अरे हे शेण काही अपवित्र नाही, चांगलं आहे म्हटलं, हे ह्याच्यापेक्षा घाण काहीतरी असेल. मग गावातून ती नाली जी वाहते, आपण सांडपाणी म्हणतो, त्या सांडपाण्यात गेला, ती बघितलं अतिशय घाण, आळ्या झालेल्या, सगळं उचलणार तेवढ्या त्याच्या लक्षात आलं, अरे नाही ह्यापेक्षा काहीतरी घाण असेल. पुन्हा समोर गेला आणि एका ठिकाणी माणसाची विष्ठा होती. लक्ष देऊन ऐका, प्रसंग आहे आता. माणसाच्या विष्ठेजवळ तो गेला आणि त्यानं विचार केला, ही फार घाण दिसते, वास येतोय, दुर्गंध येते, ही सगळ्यात घाण असेल म्हणून तिच्या जवळ जातो. तर त्या विष्ठेला वाचा फुटली आणि ती म्हटली, ए मला कशाला बघतो वाईट म्हणून, तुला माहीत नाही मी कोण होते ते. आता ती विष्ठा बोलते त्या माणसाला, तुला माहीत नाही मी कोण होते? मग कोण होते? तिनं सांगितलं, अरे रात्री मी पंढरपूरच्या एका दुकानामध्ये काचेच्या भांड्यामध्ये जिलेबी म्हणून तिथं बसलेली होते. मग काय झालं? काही नाही, तुझ्यासारखा एक मनुष्य आला, त्यानं मला विकत घेतलं, घरी नेलं आणि घरी नेल्यावर त्यानं त्याच्या स्वतःच्या पोटामध्ये मला टाकलं. आता लक्ष देऊन ऐका, ती विष्ठा सांगते, अरे त्या माणसाच्या पोटामध्ये फक्त एक रात्रभर मी राहिले तर माझी अवस्था ही झाली. तुम्ही तर त्या माणसाच्या रात्रंदिवस सोबत असता, आपली अवस्था काय होईल? मग सांगू, या शरीराच्या संगतीत जो आला तो एवढा अपवित्र असेल, घाण होत असेल, तर हे शरीर किती अपवित्र आहे. मग साधूचं शरीर पवित्र आहे असं कसं काय म्हणतात? मला ह्याच्यावर बोलायचं आहे, सांगतो ना मी तुम्हाला. हे शरीर अपवित्र आहे, घाण आहे, हे मान्य आहे आम्हाला, पण तरीसुद्धा या शरीराला पवित्र करता येतं. आणि ते कुणी केलं? तर ते श्री सद्गुरू भवानगिरी महाराजांनी केलं बरं का. कसं पवित्र केलं सांगतो ना. साधू संजीवन समाधी घेतो म्हणजेच त्यांचं शरीर पवित्र असतं. संजीवन समाधी कुणालाही घेता येत नाही, घाण शरीरानं घेता येत नाही, त्याला शरीर पवित्र करावं लागतं अगोदर, तेव्हा मग घेता येते. मग संजीवन समाधी घेतली याचा अर्थ शरीर पवित्र आहे. कशानं केलं त्यांनी पवित्र? तो सोपं सांगतो, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्यांचा. त्या साधूनं दुसरं तिसरं काही केलं नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्या साधूनं आपलं शरीर पवित्र केलं नामस्मरणाच्या जोरावर. आणि ते शरीर तुम्हा आम्हाला सुद्धा अपवित्र असणारं शरीर पवित्र करता येतं फक्त नामस्मरणाच्या जोरावर. ऐका ना. मग ज्ञानोबाराय सांगतात, आमचे जे साधू आहेत, माझे जे सद्गुरू आहेत, त्या सद्गुरूंनी काय केलं तर ते स्वतः शुद्ध झाले. जय जय हो शुद्धे, शुद्ध आहेत साधू. आता या शुद्धतेवर मी कितीतरी बोलेल, पण अजून एक प्रमाण देतो, मला आवडतं ते नेहमी. तुकोबारायचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात साधू किती पवित्र आहेत, तर पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आता हे पवित्र पवित्र शुद्ध शुद्ध या शब्दाचा अर्थ तरी काय करायचा? जरा शास्त्रीय भाषेत सांगतो. पटेल न पटेल रुचेल सांगता येत नाही, पण सांगतो आता. पवित्रता ही 6 प्रकारची असते. कालतः पवित्र, कुलतः पवित्र, देशतः पवित्र, संबंधतः पवित्र, स्वरूपतः पवित्र आणि संस्कारतः पवित्र. 6 पद्धतीची पवित्रता. पहिली कालतः पवित्र. साधू संत
जेव्हा होते तेव्हा सुद्धा पवित्र आणि जेव्हा नाहीत तेव्हा सुद्धा पवित्र. सांगू, श्री सद्गुरू भवानगिरी महाराजांनी 58 वर्ष झालं समाधी का 57 समाधी 400 वर्षापूर्वी. आता मला सांगा, 400 वर्षापूर्वी समाधी घेणारा महात्मा पवित्र का अपवित्र? पवित्र. तेव्हाही पवित्र आणि आताही पवित्र. त्यांना कालाची मर्यादा नाही. तेव्हाही पवित्र, आताही पवित्र. पण काही लोक तसं नसतो ना. आपण सकाळी पवित्र, संध्याकाळी अपवित्र. आमचं असं असतं, सकाळी आंघोळ केली की आम्ही म्हणतो पवित्र झालो आता, आहे का नाही? आंघोळ केली म्हणजे पवित्र होत नाही. आंघोळ केली म्हणजे फक्त अंग धुवून निघतं, आमची अंतकरणातली पवित्रता येत नाही. ऐका, सांगतो ना, साधू त्या काळात पवित्र, या काळात सुद्धा पवित्र. ज्ञानोबाराय 700 वर्षापूर्वी पवित्र, आता सुद्धा पवित्र. तुकोबाराय 400 वर्षापूर्वी पवित्र, आता सुद्धा पवित्र. कालतः पवित्र, कुलतः पवित्र. संत कुलतः पवित्र असतात. ज्या कुळामध्ये संत जन्माला येतात ते कुळ सुद्धा पवित्र असतं. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. संत कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत. ज्ञानोबाराय आधी करून 4 भावंड जन्माला यायचे असतील तर त्याला अगोदर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माताच व्हावं लागेल. तुकोबाराय जर पोटी जन्माला यावे असं वाटत असेल तर बोलोबा आणि कनकाई व्हावं लागेल, तेव्हा तुकोबा जन्माला येतील. उगाच कुणाच्याही पोटी चांगली जन्माला कुळ येत नाही. महाराजांची भाषा आहे, शुद्ध बिचा पोटी फळे रसाळ गोमटी. मग ऐका ना, कालतः पवित्र, कुलतः पवित्र, देशतः पवित्र. ज्या देशात संत जन्माला येतात तो देश सुद्धा पवित्र. सोपं सांगतो आता, पटेल असं लक्ष द्या. तुम्ही वृंदावनला उत्तर भारतात कधी गेलाय का? बघितलंय ना, अयोध्या, वृंदावन, मथुरा. ज्यांनी बघितलंय तर तिकडं बघितल्यावर नाना, तिकडं असं लिहिलेलं आहे बरं का, देवभूमी वृंदावन में आपका स्वागत है, देवभूमी अयोध्या में आपका स्वागत है. असे बोर्ड आहेत तिथं वेगवेगळ्या ठिकाणी. मी सांगू, ती देवाची भूमी आहे. पण महाराष्ट्रात असं ठिकठिकाणी असायला पाहिजे, संत भूमी महाराष्ट्र में आपका स्वागत आहे. कारण ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र भूमी संतांची. कितीतरी संत या महाराष्ट्राने दिलेले आहेत आपल्याला. म्हणून ऐका ना, ज्या देशात मी एक पुस्तक वाचलं होतं, आता वाचनाची आवड आहे, कॉलेज शिकत असल्यामुळं मी एक पुस्तक वाचलं होतं, यांनी घडवला महाराष्ट्र असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे घडवणाऱ्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं. का पहिलं नाव असेल मी विचार केला तर वयाच्या 18व्या वर्षी जगाला एवढं मोठं ज्ञान देणारा एकच महात्मा, त्याचं नाव ज्ञानोबाराय. मी सांगू, 18व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेले ज्ञानोबाराय, 22व्या वर्षी समाधी घेतलेले ज्ञानोबाराय. आम्हाला कळायला 80 वर्ष जातात तरीसुद्धा ज्ञानेश्वर महाराज कळत नाही. हेच त्या महात्म्याचं मोठेपण आहे. ह्याच्यापेक्षा काय मोठेपण असाय पाहिजे. एक उदाहरण सांगता सहज. एक बाप म्हणला पोराला, का रे तुला काही कळत नाही का? मुलगा म्हणला काय झालं? का म्हणजे, अरे तुला माहीत नाही का, वाचत नाही का? आपल्या इथं असं सांगतात, ज्ञानोबारायांनी 18व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 18व्या वर्षी. असं त्या बापानं सांगितलं. मुलगा त्याच्यापेक्षा पुढचा होता. पोरगा म्हणला, बाबा तुम्हालाही माहीत नाही का, त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी 22व्या वर्षी समाधी घेतली. मला सांगा, आशेन बापन मुलं असतील तर कसं व्हायचं? मग मी सांगतो ऐका ना, ज्ञानोबाराय त्याही काळात पवित्र, आजही पवित्र. त्या ज्या देशात ज्ञानोबाराय जन्माला आले तो देशही पवित्र. कालता कुलता देशता संबंधतः पवित्र. सोपं सांगतो, ज्ञानोबारायाच्या संगतीत एक जड भिंत कशाची असते माता भगिनी? भिंत कशाची असते? बोला कशाची? विटा मातीची, दगडाची, सिमेंटची भिंत.
भिंतीला काही महत्त्व आहे का? तुमच्या गावात भिंती कमी आहेत का? भरपूर आहेत का? नाही. भिंतीला काही महत्त्व नाही. पण ऐका ना, भिंत दगडाचीच, पण दगडाच्या भिंतीला ज्ञानोबारायाचा स्पर्श झाला, ती भिंत राहिली नाही, ती ज्ञानोबारायांची भिंत झाली. आणि तुम्ही जर आळंदीला गेला तर आळंदीला त्या भिंतीच्या पाया पडल्याशिवाय एकही वारकरी माघारी येत नाही. एवढं सामर्थ्य त्या भिंतीचं आहे. कशामुळं? कशामुळं? स्पर्श. याला काय म्हणतात माहीत आहे? संबंधतः पवित्र. संतांच्या संगतीमध्ये गेलं की पवित्रता आहे. रेडा माहीत असेल तुम्हाला? किती पायाचा? मी 2 पायाचा सांगतच नाही, आहे का नाही? 4 पायाचा रेडा माहीत आहे. रेडा म्हणजे रेडाच, तो म्हशीचा. त्याला बुद्धी नाही, अक्कल नाही, ज्ञान नाही. पण रेडा ज्ञानोबारायच्या संगतीत आला, त्याची समाधी झाली महाराज. रेड्याचं मंदिर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. कशामुळं? संतांच्या संगतीमुळं. संबंधतः पवित्र. आता मला कितीतरी सांगता येते, पण पुढं जातो. कालता, कुलता, देशता, संबंधता, संस्कारतः पवित्र. संतांच्या कुळामध्ये जे संस्कार होतात त्याच्यातून पवित्रता येते. आणि स्वरूपतः पवित्र. संत हे स्वरूपानं पवित्र असतात. कसे असतात? एक सांगू. पवित्र. पवित्र या शब्दाचा अर्थ असा आहे, मराठी व्याकरण ज्यांना माहीत आहे त्यांना सांगतो. पवी अधिक त्र याचा संधी विग्रह करा. पवी म्हणजे शस्त्र, त्र म्हणजे दुःख. शस्त्र काय आहे? शस्त्र म्हणजे दुःखाला कारण, जे दुःख देणारं शस्त्र आहे. आणि त्र म्हणजे तारण करणे, जे दुःखापासून सामान्य जीवाला तारून नेतात त्यांना पवित्र असं म्हणतात. आणि कोण पवित्र आहे सांगू? तुमचे कोणतंही दुःख असू द्या, तुमचं कोणतंही संकट असू द्या, तुम्ही शिरभावीच्या मंदिरात या, श्री सद्गुरू भवानगिरी बाबांच्या चरणावर असं मस्तक ठेवा आणि तुमचं संकट बाबांना बोला, महाराजांसमोर सांगा, ते तुमचं दुःख निवारून नेतील. त्यालाच म्हणायचं पवित्र. मग ऐका, कसे आहेत संत? महाराज म्हणतात ते पवित्र आहेत. किती पवित्र? जय जय हो शुद्धे. पुढं सांगितलं, नुसतं शुद्ध नाही, उदारे प्रसिद्धे. म्हणजे आपल्याकडं आहे ना, आपल्याकडंच ठेवावं अशी भावना नाही. मग ते दिलंही पाहिजे, जगाला देण्याची भावनाही पाहिजे ना, उदार पाहिजे. ज्ञानोबारायची ओवी आहे. जेवण्यासाठी बसलो आपण, जेवायला बसल्यावर एकतर स्वयंपाक करणारी सुगरण असावी, आहे का नाही? सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. ज्ञानोबाराय म्हणतात सुगरण असावी. सुगरण असून चालत नाही, ती वाढण्यासाठी उदार असावी. चांगलं बनवलंय पण थोडंच दिलं, पाहिजे का पाहिजे का पाहिजे का नुसतं म्हणून चालत नाही. घ्या महाराज, हा आग्रह करणारे असावे, आहे ना? ते एक वेळेस भाऊसाहेब पुण्याला कीर्तन होतं माझं. कीर्तनाला गेल्यानंतर ते आता ओळखीचे असतात आपल्या बरेच परिचयाचे. एका घरी मी चाललेलो होतो, जात असताना त्या मातेनं मला फोन केला, महाराज कीर्तनाला येत आहे? मी म्हटलं हो कीर्तन आहे आज. महाराज लवकर या बरं का. ठीक आहे म्हटलं. आता पुण्याचा अंदाज आपल्याला नव्हता, गाडी ट्रॉफिक किती लागते, किती वेळ लागतो माहीत नाही. जाता जाता कीर्तनाला उशीर झाला. मी त्या मातेला फोन केला, हे बघा आता मी घरी आता येऊ शकत नाही, कीर्तन झाल्यावर बघू आपण. आता मी उपाशी गेलेलो, माझी भावना अशी होती की कीर्तन झाल्यावर जेवायला बोलवेल. ती मातेनं अगोदर सांगितलं होतं, महाराज लवकर या, मी जेवण बनवते. मी म्हटलं ठीक आहे, आता कीर्तन झाल्यावर जाता येईल. कीर्तन झालं, मी फोन केला. त्या मातेनं सांगितलं, महाराज आता बराच वेळ झाला आहे, आता काय करा, पुढच्या वेळेला मात्र नक्की जेवायला, आहे का नाही? आता येऊ नका, म्हणजे पुढच्या वेळेला या, आपण लवकर या. आता ऐका ना, ही भावना नसावी, उदार पाहिजे. संत तसे नाहीत, संत उदार आहेत महाराज. तुम्ही संतांकडे जा, भरभरून देतात ते, त्यांच्याकडं काही कमी नाही. आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागा, ते संत तुमच्याकडे देतात बरं का. जे पाहिजे ते मागा, तुम्हाला जे पाहिजे, जे हवंय ते. महाराज सांगतात ना, मी अनेक प्रसंग सांगतो, जया जे पाहिजे ते आहे रे. कसं दुकान आहे संतांचं सांगू? त्यांच्याकडे एक दुकान आहे,
सद्गुरू भवानगिरी बाबांकडे एक दुकान आहे. आणि कसं दुकान आहे ते दुकान असं आहे, घातला दुकान देती आली याशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्यांचं दुकान असं आहे. त्यांच्याकडं आता दुकान म्हणजे काय, व्यवसाय. दुकान माहिती आहे ना, व्यवसाय असतो. त्यांच्या दुकानात असा माल आहे जो माल कधी संपत नाही. तुम्हाला जे पाहिजे. बरं असं नाही, तुम्ही त्या दुकानात गेलात, आपल्या इकडं किती ओळखीचा दुकानदार असू द्या, चोपदार महाराज किती ओळखीचा असू द्या, किती दिवस उधार देतो तुम्हाला? 8 दिवस, 10 दिवस, महिनाभर, वर्षभर. तुमचा लयच असेल जीवलग तर, आहे का नाही? पण त्याच्यावर देत कुणीच दुकानदार देत नाही. पण ऐका ना, संतांचं दुकान असं आहे, या दुकानात तुम्ही गेलात, तिथं तुम्ही मोबदला द्यायची गरज नाही. आणि तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती उचलून आणा, तुम्हाला ते रुपयासुद्धा मागणार नाहीत. देती मोला विन सर्व वस्तू, महाराज म्हणतात. सगळ्या वस्तू मोलाशिवाय देतात, फुकट देतात. पण ऐका ना, त्या संतांकडे गेल्यावर जरी फुकट मिळत असलं तरी काय मागावं एवढी तरी बुद्धी आम्हाला असावी. याच्यापेक्षा जास्त सांगत नाही. आता शेवटाकडे येतो मी नेहमी सांगतो भाऊसाहेब, कधी कधी आम्हाला न चुकून न जाणून, प्रारब्ध माहीत नाही आपलं, पण कधी कोण्या संतांचे पाय आपल्याला लागतील, कधी संतांची भेट होईल माहिती नाही. पण एखाद्या वेळेत चुकून संतांची भेट झालीच तर संसाराचं काही मागू नका बरं का, काहीच मागू नका. त्या संतांना, त्या साधूला म्हणा, काय म्हणा, जसं तुकोबाराय म्हटले, देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. तुकोबारायांनी सांगावं, संतो साधू, कधी मला एकदा त्या पांडुरंगाची भेट होईल असं तुम्ही निरोप द्या, असं सांगा. काय होतं बऱ्याच वेळेस, काही गोष्टी आम्हाला काय, कुणाकडं काय मागावं हे कळत नाही. आणि मी यापुढं सांगू नाना, आम्हाला काय मागावं हेच कळत नाही. का कळतं? एक मनुष्य भेटला मला म्हटला, महाराज काय कीर्तन सांगता, प्रवचन सांगता, कथा सांगता, दररोज तुमचं सुरू आहे. अहो आम्हाला का कळत नाही का? तुम्हाला काही कळतं का महाराज? जग चंद्रावर गेलं, भारत देश चंद्रावर गेला, आता माहीत आहे ना गेला. मी म्हटलं हो बाबा, मग तुम्हाला कळत नाही का? मी म्हटलं अहो काय कळायचं काय? अहो काय सांगता, तेच देव संत, संत देव, देव संत, एवढंच काय सांगता, दुसरं काही सांगा ना. मी म्हटलं याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं येतही नाही काय, ह्यापेक्षा काय पाहिजे? तो म्हटला मला सगळं माहीत आहे. ऐका ना, इथं ज्याला वाटतं आपल्या स्वतःला जास्त कळतं, त्याच्यासाठी साधे प्रश्न विचारतो मग, आणि मग आपल्या लक्षात येईल आम्हाला किती कळतं. हे टोपीवाले बाबा कुठले आहेत? तुम्हीच बाबा. ऐकू येते ना? येत आहे का? नाही? हां नाही, बरं जाऊ द्या. चोपदार इथं आहेत आमचे, आहे का नाही? चोपदार इथलेच तुम्ही. वय किती आहे तुमचं? किती? 75 वय आहे. माझा साधा प्रश्न आहे, सोपा आहे, घाबरायचं नाही, आपला घरचा महाराज आहे. हां, तुमचं घर आहे का गावात, शेतात, वस्तीवर? किती वर्ष झालं त्या घरात राहता? 75 वर्ष झालं त्या घरात राहता. सोपा प्रश्न आहे चोपदार. 75 वर्ष झालं तुम्ही ज्या घरात राहता, मला सांगा तुमच्या त्या घरामध्ये पाणी पिण्याचे तांबे किती आहेत? पेले तांबे काय म्हणतात तुमच्या इकडं? तांबा, फुलपात्र तांबे किती आहेत पाणी पिण्याचे? डझनभर. नक्की किती असतील? सांगता येत नाही, आहे का नाही? सांगतो ना. आपल्या घरात देवीदास महाराज, आपल्या घरात किती भांडे आहेत हे पुरुषाला माहिती नसतात. आणि ज्या पुरुषाला घरातली पेले तांबे भांडे माहिती आहेत, समजायचं आता हे 4G असेल तर कळेल तुम्हाला, आहे का नाही? ह्याच्यासाठी 4G लागते. चला विनोदाचा भाग सोडा. पण घरातली किती भांडी आहेत माहीत नाही तुम्हाला. मी एक वाक्य सांगू, ऐका ना.
ज्या घरात आम्ही 75 वर्ष झालं राहतो त्या घराची नीट ओळख आम्हाला नाही, संतांकडं काय मागावं हे कधी कळायचं आम्हाला? हे काय एवढं सोपं आहे? सोपं नाही. बरं, हे तुम्हाला झालं. आता त्या माता भगिनी राहिल्या, त्या म्हणतील महाराज बरं आहे बाबा तुम्ही तिकडंच. तुम्हाला एक प्रश्न शेवटचा, माझी सेवा समाप्त करतो, सोपं विचारतो हा, लक्ष देऊन ऐका माता भगिनी. बरं, तुम्हाला फुकटही विचारणार नाही. हो, फुकट कसं विचारतात त्यांना? 1,00,000 रुपये बक्षीस. ते म्हणतील महाराज तब्येत बघून तर वाटत नाही देईल म्हणून, आहे का नाही? पण 1,00,000 रुपये बक्षीस देणार. आणि लक्ष देऊन ऐका, प्रश्न अगदी सोपा आहे, फक्त 8 एवढी आहे. 1 सेकंदात उत्तर द्यायचं. आणि प्रश्न ऐका माता भगिनी, नानासाहेब 1,00,000 रुपये म्हटलं किती शांत बसलेत बघा हे सगळे. एरवी कधी बसले नसते असे, आहे का नाही? 1,00,000 रुपये म्हटले. आता सांग, प्रश्न विचारतोच, ऐका ना. प्रश्न असा आहे, सोपा प्रश्न, तुमच्या हातात बांगड्या किती आहेत? बांगड्या ती एक माता आता मोजते, 1 2 3 4 5 6. माहिती नाहीत, संपला, वेळही निघून गेली. आता लक्ष देऊन ऐका, उदाहरण सोडून द्या, दोन्ही सांगतो. रात्रंदिवस आपण ज्या बांगड्या आपल्या हातात वागवतो त्या आपल्या हातातल्या बांगड्याचं ज्ञान आम्हाला नाही, संतांकडं काय मागावं हे कधी कळायचं? सोपं आहे का हे? ज्या घरात आम्ही 75 वर्ष झालं राहतो त्या घराचं ज्ञान आम्हाला नाही, संतांकडं काय मागावं हे कधी कळायचं? मग महाराज म्हणतात संतांकडं गेलोच, ते संत उदार आहेत, देणार आहेत हे माहीत आहे, पण त्यांच्याकडं काय मागा हेचे दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. मागणीच करायची असेल तर ही करावी. मला वाटतं वेळ किती झाला? संपला का आहे? आहे का? आहे, 5 मिनिटं आहे. ठीक आहे, तर ऐका ना, महाराजांची भाषा. आता ओवीवर येतो. संत जे उदार आहेत, आता किती उदार, काय उदार, प्रसंग कथा अनेक सांगता येतील, मला तिकडं जायचं नाही. महाराज सांगतात, संत माझे गुरु सद्गुरू भवानगिरी महाराज कसे आहेत? जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे. एवढंच नाही, मग अनवरत आनंदे वर्षतीये. त्यांच्याकडं जो आनंद आहे, आणि किती आनंद आहे सांगू? मला वाटतं दरवर्षी हा सप्ताह आपला असतो. आणि आता बोलत असताना तुम्ही मला सांगितलं, मी थोडंसं सांगतो की महाराज पाय खूप दुखत आहेत, अंगाला कंटाळा आला आहे, डोकं हे सगळं दुखायला लागलं. पण ऐका ना, हे सगळं आता 7 दिवसात सप्ताह झाला, आणि झाल्याबरोबर तुम्हाला वाटतं का आता पुढच्या वर्षी करायचा नाही? वाटतं का? किती जरी अंग दुखलं सप्त्यामध्ये तरी वाटतं पुढच्या वर्षी अरे यापेक्षा जोमात, यापेक्षा जोरात करायचा. मग यालाच आनंद म्हणतात. आणि एक वाक्य सांगतो, वाक्य लक्ष देऊन ऐका. संसारातला आनंद काळाला कमी कमी होत जातो, आणि परमार्थातला आनंद क्षणाक्षणाला वाढत जातो. हा परमार्थातला आनंद. सुख घडोघडी वाढो लागे. महाराज म्हणतात परमार्थातला आनंद वाढतो, आणि हा आनंद, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, तिथं नाही महाराज. तिथं फुगडी खेळता येत नाही, तिथं कीर्तनात नाचता येत नाही, तिथं कीर्तन करता येत नाही, तिथं हा आनंद नाही. हा आनंद इथं आहे. मग हा आनंद इथं घेतला पाहिजे. हा आनंद आम्हाला शिकवला कोणी? हा आनंद घ्यायचा. एक गोष्ट अजून सांगतो, संसारातलं जे सुख आहे ते क्षणभंगूर आहे का नाही? किती सुख आहे. सुख पाहता जवा पाडे, आणि दुःख पर्वता एवढे. महाराज म्हणतात संसारात सुख नाही असं नाही, पण किती आहे? थोडं, जवळ एवढं, आणि दुःख पर्वता एवढे. पण उलट करा, आता परमार्थात आला की परमार्थात जे दुःख होतं आता शरीराला, ते दुःख जवळ एवढं, आणि सुख
पर्वता एवढं. हे पर्वता एवढं सुख घ्यायचं असेल तर शिरभावीच्या सप्त्यात आलं पाहिजे. या सप्त्यात जे सुख आहे ते सुख महाराज दुसरीकडे मिळणार नाही, आहे का नाही. म्हणून आपल्याला दरवर्षी वाटतं, आता आमच्याही भागात सप्ताह होतात बरं का. मी बोललो की महाराज आमचे आलेले आहेत. अखंड हरिनाम सप्ताह असा आपला शब्द आहे. आता बरेच सप्ते नावं देतो आपण अखंड हरिनाम सप्ताह, पण ते अखंड चालतं का नाही माहिती नाही. पण पहिला सप्ताह मी सुद्धा बघितला जो अखंड चालू आहे का नाही. महाराज इथं वेळच नाही, कोणालाच वेळ नाही. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. प्रवचन असेल, कीर्तन असेल, पारायण असेल, गाथा भजन असेल, काकडा असेल, आरती असेल, पालखी असेल, दिंडी सोहळा असेल. आता काय काय सांगायचं, एवढा सोहळा. पण हा जरी आम्हाला आज शरीरानं त्रास वाटत असला तरी मनातून मात्र जे सुख मिळणार आहे. आणि सप्ताह कशासाठी करायचा असतो सांगू. आता हे 7 दिवस म्हणजे आम्हाला ती लस आहे, लस बरं का. कोरोना दिलते ना मरू नये म्हणून, आहे का नाही. तशी ही लस आहे आनंदाची. ही लस 7 दिवस घेतली की पुन्हा वर्षभर आनंदीच आनंद आहे, पाहायचंच काम नाही. पुन्हा आहे का नाही, आजारी सुद्धा नाही, काय ना, आनंद पुन्हा हे वर्षभर चालत राहतं आम्हाला. हा आनंद, हा सुख सोहळा वाढत राहू. पण हा वाढतो कोणामुळं, हा आनंद देणारे आहेत तरी कोण, एकच आहेत, ते आमचे सद्गुरू महाराज म्हणतात. ते कायम आनंदाचा वर्षाव करतात. वर्षाव म्हणजे माहीत आहे ना, पाऊस जसा पडतो अंगावर तसा ते पावसासारखा वर्षाव करतात. कशाचा, आनंदाचा. पण कोण, सद्गुरू श्री संत सद्गुरू भवानगिरी महाराज, त्यांचा आनंद आहे. म्हणून ते संत कसे, ते ज्ञानोबाराय वर्णन करतात. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. असे ते साधू संत, ते वर्षाव करणारे आनंदाचा. आज या साधू संतांच्या कृपेनं आपला हा खरं तर सप्ताह अतिशय आनंदात प्रेमानं चालत आहे. उत्तर असाच हा चालत राहणार आहे. कारण इथं काही कमी पडणार नाही. कारण मी सांगितलंय त्यांचं दुकानच असं आहे, त्या दुकानातल्या वस्तू संपत नाहीत. फक्त आपली तेवढी भावना, तेवढी श्रद्धा अंतःकरणपूर्वक त्या सद्गुरूवरती असावी. असेल आपल्या सर्वांची आहेच. पुनश्च एकदा ही प्रवचनरूपी सेवा मला सगळे संयोजक मंडळी, शिरभावीकर ग्रामस्थ आपल्या वतीनं आणि महाराजांची काहीतरी कृपा असेल, भवानगिरी महाराजांच्या कृपेने. खरं तर हे नियोजन नव्हतं, मी नाही म्हणत होतो, आपल्या सर्वांना माहीत आहे. नको कारण अनेक व्याप काम होते. पण ते त्यांच्या मनात असेल, त्यांना सेवा ही करून घ्यायची असेल. मला वाटतं इथून पुढे मी त्यांच्या चरणावर विनंती करेल की माझ्याकडून अशीच आपण सेवा करून घ्यावी, ही त्यांच्या चरणावर प्रार्थना करतो. आणि याच ठिकाणी हे झालेली प्रवचन सेवा श्री गुरुच्या, सद्गुरूच्या, विठोबाच्या, सगळ्या संत महात्म्यांच्या चरणावर समर्पित करतो. तुम्ही श्रोते मंडळी, माता भगिनी, पुरुष वर्ग, सर्वच महाराज मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसो. नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जगदीश